नमस्कार, मी मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना 10 महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये स्पेसिफिकली या टिप्स खूप उपयुक्त आहे आणि त्याचसोबत काही 4 पैसे पण वाचता येतील का नाही तेही आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले टिप नंबर 1 ते म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे इथून पुढे ते संक्रांतीपर्यंत कुठला पदार्थ आपण जास्त वापरतो तो म्हणजे गूळ. तर गुळाबद्दल ना खूप सारे डाऊट्स असतात की कुठला गूळ घ्यायचा. तर बाजारामध्ये 3 प्रकारचे गूळ असतात. एक केशरी रंगाचा गूळ जो नॉर्मल वाण्याच्या दुकानात मिळतो. दुसरा असतो तो हलकासा गडद गूळ ज्याला नैसर्गिक गूळ म्हणतात. आणि तिसरा जो येतो तो म्हणजे सेंद्रिय गूळ. हे 3 प्रकारचे गूळ असतात. सेंद्रिय गूळ अगदीच काळपट असतो. तर कुठला निवडावा? मी जो प्रेफर करते तो 2 पैकी म्हणजे कधी नैसर्गिक वापरते की जिथे पदार्थाला रंग छान आला पाहिजे, किंवा मग रोजच्या वापरात जितकं शक्य असेल तितकं सेंद्रिय गुळाचाच वापर करते. आता टिप नंबर 2, हा गूळ अगदी सोप्या पद्धतीने चिरून कसा ठेवायचा. इन जनरल या सीझनमध्ये नाही, पण मलाही गूळ अख्खी ढेप ठेवण्यापेक्षा काय करते ना मी त्याचे सुरीने चिरून ठेवते. म्हणजे तो वापरायला अगदी सोपा पडतो. पटकन कधी तो गूळ आमटीत टाकायचा असेल, कुठल्या भाजीत टाकायचं असेल तर त्याची गोळी घेता येते आणि ती टाकता येते. थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं, हवेमध्ये गारवा खूप असतो आणि मग तो गूळही हलका कडक होतो किंवा थिजल्यासारखा होतो आणि तो पटकन चिरला जात नाही. मग याच्यासाठी ना 2 पर्याय आहेत की गूळ पटापट आणि सटासट चिरून होईल. पहिला सोपा पर्याय म्हणजे तुमच्या घरी जर मायक्रोवेव्ह असेल ना, 15 सेकंद ती गुळाची ढेप मायक्रोवेव्ह करा. दॅट्स इट. पटपट 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 गूळ चिरला जातो. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही त्यांनी काय करायचं बरं, कुकर गरम असतो ना, डाळ भात वरण भात जरा हलकासा कुकर गरम असतो, त्यातलं वरण भात वगैरे जे काही असेल ते काढायचं. खाली एक जाळी ठेवायची, त्याच्यावर प्लेटमध्ये ती गुळाची ढेप 5 मिनिटं ठेवायची उष्णतेमध्ये. या प्रोसेसमध्ये पटापट तो चिरला जातो. अगदीच डाळ भात केला नसेल तर 5 मिनिटं कुकर मोठ्या आचेवर तापवून घेतला आणि ही प्रोसेस केली तरी गूळ एकसारखा आणि पटापट चिरला जातो. आणि चिरला की तुम्ही हवं तसं बरणीमध्ये तो साठवून ठेवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये ना डिंक लाडू आपण आवर्जून करतो. डिंक लाडू, मेथी लाडू. पण यामध्ये ना एक पदार्थ वापरावा लागतो, तो म्हणजे खारीक पावडर, खारीक पूड. आता खारीक पूड करायची म्हणलं ना की ते दिव्य. आता शहरी भागात तर ही पूड अगदी वाण्याच्या दुकानात विकतच मिळते. पण जर घरी करायची असेल तर खारीक कशी तयार करायची, तर कडकडीत जर ऊन असेल तर उन्हामध्ये एक 2-3 दिवस खारीक अख्खी ठेवा सुकण्यासाठी, जेणेकरून त्यामध्ये हलकासा जर ओलावा असेल, मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता की मायक्रोवेव्ह 30 सेकंद अख्खी खारीक मायक्रोवेव्ह करा. छान कडकडीत होते आणि त्यातलं जे ओलावा आहे तो निघून जातो. तिसरी स्टेप आहे की कढईमध्ये सरळ गरम करा. कढईमध्ये एक 3 ते 4 मिनिट हलकीशी कडकडीत होईपर्यंत गरम केली तरी त्यातला ओलावा निघून जातो आणि खारीक कडक होते. आता खारीक कडक झाली की मग बत्ता घ्यायचा, फोडायची, जितकी बारीक करता येईल तितकी बारीक करायची बत्त्यानेच. त्यातल्या बिया बाजूला काढायच्या आणि छान ही तयार झालेली खारीक मिक्सरमध्ये दळून घ्यायची. दळून घेताना डायरेक्ट स्पीड 3वर नाही ठेवायचा. ब्लेड तुटायची, त्याचं कपलर तुटायची शक्यता असते. पल्स करा. आधी त्याचे छान तुकडे होईपर्यंत 5-7 वेळा पल्स करा आणि असं वाटलं की नाही हे छान आता तुकडे झालेत आणि मग तुम्ही 1-2च्या स्पीडवर त्याची पूड करा. नाहीतर मग पुन्हा मला कमेंट कराल की तू सांगितलं आणि आमच्या मिक्सरचं ब्लेड तुटलं आणि कपलर तुटले. हिवाळ्याचे पदार्थ करताना आणखी एक जिन्नस आपण वापरतो तो म्हणजे सुकं खोबरं. ते किसून घेतो. आता खोबऱ्यामध्येही तेलाचा अंश असतो, हवेमध्ये थंडावा असतो आणि ते पटकन किसलं जात नाही किंवा किसलं जरी गेलं तरी त्याचा भुगा 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 होतो. आता जर तुम्हाला पांढरं शुभ्र खोबरं किसायचं असेल तर त्याची पाट सोप्या पद्धतीने काढायची असेल आणि खोबऱ्याचे असे छान लांब काप करून घ्यायचे असतील तर पुन्हा 10 सेकंद मायक्रोवेव्ह करू शकता. मायक्रोवेव्ह नसेल तर एखाद्या गरम भांड्यामध्ये ती खोबऱ्याची वाटी ठेवा. एक 3-4 मिनिटं हलकीशी मऊ होईपर्यंत. तेही नसेल करायचं तर गॅस पेटवा आणि त्यावर ती वाटी एखाद 30 ते 40 सेकंद धरा उष्णतेमध्ये. यामुळे काय होतं, त्या खोबऱ्याच्या वाटीला तेल छान सुटतं. तुम्ही जर त्याची पाट काढायला गेलात पिलरने तर पाटही पटकन निघून येते आणि त्याचे जे
आपण किसून घेतो ते असे लांब लांब त्याचा किस पडतो, त्याचा भुगा होत नाही. हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त कुठला गोडाचा पदार्थ खावास वाटतो तर तो म्हणजे गाजराचा हलवा. पण गाजरचा हलवा करायचा म्हटलं की काय चॅलेंज येतं ते म्हणजे गाजर किसायला जाम कंटाळा येतो. किंवा बऱ्याचदा काय होतं की कंटाळा पण नसतो, काही शारीरिक व्याधी असतात. मग तुमचं वयामानाने आलेल्या व्याधी असतील की किसायला जड जातं, हात दुखतो. मग अशा वेळेस काय करू शकतो, गाजर स्वच्छ धुवून त्याचं हलकंसं वरचं साल काढून घेतलं की त्याचे तुकडे करून घ्यायचे. फार बारीक तुकडे नाही केले तरी चालेल, ओबडे बोबडे तुकडे करायचे. कुकर घ्यायचा, त्यामध्ये तूप घालून ते तुकडे छान परतवून घ्यायचे. छान तुकड्यांना ते तुपाचं असं ग्लेज आली की थोडंसं पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची. यामध्ये गाजर छान शिजतं. आणि एक शिट्टी काढून झाली की मॅशर घ्यायचा आणि मॅशरने हे छान मॅश करायचं आणि मग साखर टाकून हे शिजवू शकता. या पद्धतीने गाजर न किसता तुम्ही गाजराचा हलवा तयार करू शकता. आता आणखी एक पदार्थ जो फक्त हिवाळ्यात आपल्याला मिळतो तो म्हणजे आवळा. आता काय होतं ना, मोरावळा करायचा आहे, आवळ्याचा चुंदा करायचा आहे, तर आवळा सुपारी करायचा आहे, तर बऱ्याचदा तो आवळा ना पाण्यामध्ये शिजवून घेतला जातो. पण त्यामध्ये काय होतं ना, आवळ्यातलं जे पोषण मूल्य आहे ते त्या पाण्यात उतरतं आणि ते पाणी आपण टाकून देतो. आता हे टाळण्यासाठी काय करायचं, आवळा स्वच्छ धुवून कोरडा झाला ना की चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये तो वाफवून घ्यायचा. या प्रोसेसमध्ये काय होतं, एकतर तो पाण्यात जात नाही, पाण्याची जाता संपर्क होत नाही, वाफेवर एकसारखा शिजलाही जातो आणि त्याचं पोषण मूल्य जे आहे ते आहे तसं छान टिकतं. आणखी एक फळ हिवाळ्यात मिळतं ते म्हणजे सीताफळ. आता सीताफळ खायला तर छानच लागतं, पण सीताफळाचं जर आपल्याला गर काढायचं असेल, त्याचा शिरा करण्यासाठी म्हणा, त्याची रबडी तयार करण्यासाठी म्हणा, बासुंदी तयार करण्यासाठी किंवा सीताफळ आईस्क्रीम तयार करण्यासाठी, मग अशा वेळेस काय करायचं, पटकन त्याचा गर निघावा म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये सीताफळाचा जो ज्या बिया आहेत त्या बियांसकट ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. एकच पल्स द्यायचा, कंटिन्युअस फिरवायचं नाही. एकदा ते फिरवलं की त्याच्या बिया बाजूला होतात आणि पल्प बाजूला होतात. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि पुन्हा जे उरलेला पल्प आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. काही मिनिटांच्या आत तुमचा सीताफळाचा पल्प तयार होतो. आता हिवाळ्यामध्ये संत्रं खूप उपलब्ध असतात आणि तसं खायलाही ते छान लागतं. पण जसं मी सांगितलं की काही काहींना त्याचा ज्यूस पण प्यायला खूप आवडतो. काही शारीरिक व्याधी असतील, काही अडचणी असतील तर त्यासाठी ज्यूस घ्या असं सांगितलं जातं. ज्युसर घरात असेलच असं नाही. मग अशा वेळेस संत्र्याचा ज्यूस काढायचा कसा, 2 ऑप्शन देते तुम्हाला ज्याने पटकन निघेल. संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी संत्रं मधोमध चिरून घ्यायचं. ते चिरण्यापूर्वी हलकंसं आहे ना ते रब करून घ्या. मायक्रोवेव्ह असेल तर एक जेमतेम 5 सेकंद मायक्रोवेव्ह करा, म्हणजे त्याचं साल आहे ना हलकं मऊ होईल आणि आतमध्ये उष्णता लागल्यामुळे रसही छान आणि भरपूर निघेल. नाहीतर मग ते संत्र एक गरम पाण्यात 2 ते 3 मिनिटं ठेवा, त्यानेही त्यातला रस भरपूर निघायला मदत होते. आता पुढची स्टेप, मधल्या भागी ते चिरल्यानंतर जे आपण ओलं खोबरं खवतो ना त्याची जी खवणी असते ना त्याला ते फिरवून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो रस आहे तो छान निघतो. ते फिरवताना खाली एक कुंडा, त्याच्यावर एक जर चाळणी किंवा गाळणी ठेवली तर रस खाली पडतो आणि बिया आणि पल्प त्या चाळणीवर पडतो. असा आपल्याला पटकन रस तयार होऊन मिळतो. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे खोबरं खवण्याची खवणी नाही, मग कसं करायचं? काळजी नका करू, विळी तर घरोघरी असते की नाही, गावोगावी आणि घरोघरी असते. मग त्या विळीचं जे पुढचं पातं आहे की नाही त्याला तर संत्र असं छान गोलगोल फिरवायचं, रस छान पडतो आणि पटकन पडतो. मटार म्हणजे हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. पण तोच जर तुम्हाला वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असेल तर काय करायचं, पाणी गरम करायचं, उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं साखर आणि मीठ घालायची आणि त्यामध्ये मटारचे दाणे घालायचे. 5च मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ते ठेवायचे, त्याच्या जास्त वेळ नका ठेवू. आणि मग थंड पाण्यामध्ये ते उकळते मटार थंड पाण्यात सोडा, म्हणजे काय होतं त्याला वरने सुरकुत्या पडत नाही. तुम्ही जर उकळत्या पाण्यातून काढून जर हवेत ठेवले, मोकळ्या हवेत, तर त्याला सुरकुत्या पडतील. त्यामुळे गरम पाण्यातले मटार थंड पाण्यात ठेवायचे, 10 मिनिटं ठेवा, त्यातूनही पटकन काढायची गडबड नका करू.
त्यातून काढायचे, त्यातलं पाणी उपसायचं थंड पाण्यातलं, मटार हलकासा सुकवून घ्यायचा आणि तुमच्या सोयीप्रमाणे म्हणजे मोठ्या झिपलॉक बॅगेतही भरून ठेवू शकता. पण साधारण जर पोर्शन साईज माहीत असेल की साधारण बाबा मला इतका लागतो, तर छोट्या छोट्या झिपलॉक बॅग येतात. मी शक्यतो छोट्या बॅगेत ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेस अख्खा मटार डिफ्रॉस्ट करायची गरज नाही आहे. तितकीच बॅग काढली आणि तो वापरला की काम होऊन जातं. हिवाळ्यामध्ये लिंबही स्वस्त होतात. बरं, हिवाळ्यामध्येच उन्हाळ्याची तयारी करायला काय हरकत आहे, हो की नाही? बरं, मग ही अशी लिंब स्वस्त झाली की काय करू शकतो, त्याचं आहे ना, म्हणजे वर्षभरासाठी आपण त्याचं सिरप तयार करून ठेवू शकतो. आणि साखरेचा पाक पण त्यासाठी तयार करायची अजिबात गरज नाही. कसं करू शकतो, तर 1 वाटी लिंबाचा रस काढून घ्यायचा. त्याच्यासाठी काय करायचं, 1 वाटी लिंबाचा रस काढला असेल तर अख्खी आपल्याला एक खडी साखर येते की नाही, एक चौकोनी आकारात येते, ती घेतली तरी चालेल. पण अख्खे खडी साखरेचे खडे येतात, ते 1.5 वाटी घ्यायचे आणि मिक्सरला ते छान फिरवून घ्यायचे, त्याची पूड करायची. खडी साखर उन्हाळ्यात खाणं अगदीच सजेस्ट केलं जातं. आणि त्यामध्येच मग 1 कप लिंबाचा रस, तोही छान एकसंध फिरवून घ्यायचा. हे सिरप, तयार झालेलं सिरप काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं. फ्रीजमध्ये हे 6 महिने ते वर्षभर छान टिकतं. जेव्हा सरबत करायचं आहे तेव्हा पाणी घ्यायचं थंडगार, त्यामध्ये 3-4 चमचे आवडीप्रमाणे हे सिरप घालायचं आणि 10 सेकंदाच्या तुमचं मस्त असं रिफ्रेशिंग लिंबू सरबत तयार होतं. चला, कशा वाटल्या या टिप्स? म्हणजे लिंब स्वस्त असतील की त्याचा रस काढून ठेवू शकता, सरबत तयार करून ठेवू शकता, मटार वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता, जेणेकरून ते पदार्थ महागले की आपल्याकडे ते उपलब्ध असतील. तर या टिप्स आवडल्या तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा.